प्रॅक्टिकल रेफ्रिजरेटर मध्ये इथून हीट QC अब्सॉर्ब होते, इथून एक्सटर्नल वर्क डन इनपुट आहे, इकडे जाऊन QH एवढी हीट रिजेक्ट होते. हे झालं प्रॅक्टिकल रेफ्रिजरेटर. परफेक्ट रेफ्रिजरेटर साठी QC heat absorb, QH heat reject to the source. Sink. Source का टेम्परेचर TH, सिंक चा टेम्परेचर TC. TH ग्रेटर दॅन TC राहते कधी. स्पॉन्टेनियसली नॉट पॉसिबल आहे, आपोआप ते होऊ शकत नाही, त्याला वर्क डन करून आपल्याला पॉसिबल करू घालावं लागते. म्हणजे हे नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे रेफ्रिजरेटर मध्ये. याच लॉला आपण दिस इज कॉल्ड एज रेफ्रिजरेटर लॉ. और रेफ्रिजरेटर स्टेटमेंट और क्लॉजिक स्टेटमेंट और सेकंड फॉर्म ऑफ. फर्स्ट फॉर्म कोणासाठी होता? हीट इंजिन साठी, रेफ्रिजरेटर साठी, हीट पंप साठी, एअर कंडिशनर साठी. हे काय झालं? सेकंड फॉर्म झालं. सेकंड फॉर्म ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तर मग परफेक्ट रेफ्रिजरेटर साठी त्याचा कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इन्फिनिटी पाहिजे. ऍक्च्युअली इन्फिनिटी कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स पॉसिबल नाही. आपल्या हाऊस होल्ड रेफ्रिजरेटर साठी कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स अप्रॉक्सिमेटली 5 राहते. ते आपण ऑलरेडी जेव्हा रेफ्रिजरेटर डिटेल मध्ये बघितल्या तेव्हा ते पॉईंट लिहून दिलं होतं. चला लिहून घ्या. हे होता सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा जनरल एक्सप्लेनेशन, जे आपल्याला सांगते की वर्क टू हीट जाऊ द्या, हीट टू वर्क कन्व्हर्जन होऊ द्या, 100% ते होत नाही. काही ना काही एनर्जी सराउंडिंग्सला लूज होते म्हणजे होतेच. त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे कॅरनॉट इंजिन अँड कॅरनॉट सायकल. कॅरनॉट नावाचा एक फ्रेंच सायंटिस्ट होता, इंजिनियरी होता. 1824 मध्ये 1824 मध्ये त्यांनी एक हायपोथेटिकल इंजिनचा कन्सेप्ट मांडलेला आहे. त्यांनी इंजिन तयार केलं नाही, डेव्हलप केलं नाही, थेरॉटिकल कन्सेप्ट मांडले, जेणेकरून आपल्याला मॅक्सिमम वर्क डन मिळालं पाहिजे, मॅक्सिमम वर्क आउटपुट त्या इंजिन पासून मिळालं पाहिजे. त्यासाठी थेरॉटिकल कन्सेप्ट त्यांनी मांडले. इंजिन त्यांनी डेव्हलप केलं नाही, एक पॉईंट लक्षात असू द्या. कॅरनॉटनं इंजिन डेव्हलप केलेलं नाही, त्यांनी हायपोथेटिकल कन्सेप्ट सांगले. इंजिन जर अशा प्रकारे जर काम केलं त्यांच्या कन्सेप्ट अनुसार तर मॅक्सिमम वर्क आउटपुट आपल्याला त्याच्यातनं मिळते. Carnot engine and Carnot cycle. Carnot engine आणि Carnot cycle हे कन्सेप्ट शिकण्या अगोदर तुम्हाला रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस काय आहे ते माहित पाहिजे. ऑलरेडी शिकवलेलंच आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस काय? रिव्हर्सिबल जे प्रोसेस आहे
हे काय आहे? बाय डायरेक्शनल आहे. हे आहे युनि डायरेक्शनल. म्हणजे याचा अर्थ रिव्हर्सिबल प्रोसेसचा फॉरवर्ड आणि रिव्हर्स डायरेक्शन मध्ये ग्राफ सेम राहते. फॉरवर्ड आणि रिव्हर्स डायरेक्शन मध्ये ग्राफ सेम राहते. याचा ग्राफ फॉरवर्ड आणि रिव्हर्स डायरेक्शन मध्ये वेगवेगळे ग्राफ येतात. फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जर असं गेलं तर रिव्हर्स डायरेक्शन मध्ये असं येऊ शकते. हे रिव्हर्सिबल आहे, हे आहे रिव्हर्सिबल. त्यानंतर रिव्हर्सिबल प्रोसेस खूप स्लो होते, इन्फिनिटिझिमली स्लो. हे थोडं फास्ट होते. इरिव्हर्सिबल प्रोसेस फास्ट होते, रिव्हर्सिबल खूप स्लो होते. आता इन्फिनिटिझिमली स्लो असल्यामुळं त्याचे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स जे राहतात ऑलवेज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम राहतात. हे जे प्रोसेस आहे ऑलवेज कोणत्याही पोझिशनला जर तुम्ही स्टेट व्हेरिएबल्सचा जर विचार केला तर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये राहतात. इथं थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये राहत नाही. हे मेजर डिफरन्स आहेत रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल मध्ये. आता आपल्याला कॅरनॉट इंजिन आणि कॅरनॉट सायकल शिकायचे. कॅरनॉट इंजिन काय? कॅरनॉट फ्रेंच सायंटिस्ट and engineer proposed त्यांनी डेव्हलप केलं नाही, इंजिन तयार केलं नाही, प्रपोज केलं. थेरॉटिकल कन्सेप्ट. प्रपोज्ड hypothetical engine in 1824 which gives maximum work. ज्या हीट इंजिन मध्ये या कॅरनॉटच्या अकॉर्डिंगली जर ते हीट इंजिन परफॉर्म केलं तर आपल्याला मॅक्सिमम वर्क भेटते. मॅक्सिमम जेवढं जास्त वर्क भेटलं तेवढी चांगली हीट इंजिन ते राहते. आणि यालाच आपण परफेक्ट हीट इंजिन म्हणताय. एफिशियन्सी तर 1 इथं बी भेटणार. कॅरनॉटनं सुद्धा सांगले की एफिशियन्सी 1 आपल्याला मिळू शकत नाही. मॅक्सिमम वर्क भेटते. एफिशियन्सी 1 कुठंच भेटत नाही आपल्याला. तर आता हे झालं कॅरनॉट इंजिन. कॅरनॉट इंजिन कसं परफॉर्म करते त्याचा सायक्लिक प्रोसिजर आपण बघू. सायकल आहे, सायक्लिक प्रोसिजर आहे म्हणजे ते 100% रिव्हर्सिबल राहते. आता कॅरनॉट हीट इंजिन परफॉर्म करते वेळेस तिथं 2 प्रोसेस होतात. आयसोथर्मल एक्सपान्शन and compression. Isothermal expansion and compression. Adiabatic expansion and compression. ऍक्च्युअली हे सायकल 4 स्टेप्स मध्ये कंप्लीट होते. 4 स्टेप्स मध्ये. एक आयसोथर्मल एक्सपान्शन, आयसोथर्मल कॉम्प्रेशन, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन असं करून 4 स्टेप्स मध्ये हे सायकल कंप्लीट होते. आणि लक्षात असू द्या आयसोथर्मल जेव्हा प्रोसेस होते तेव्हा काय होते? हीट एक्सचेंज बिटवीन द टेम्परेचर बिटवीन द सिस्टम अँड सराउंडिंग्स इज 0. डेल्टा टी इक्वल टू 0. चेंज इन टेम्परेचर काय होते? 0 राहते. ॲडियाबॅटिक मध्ये काय राहते? सिस्टम आणि सराउंडिंग्स मध्ये काहीच हीट एक्सचेंज होत नाही. Q इक्वल टू 0. आयसोथर्मल मध्ये डेल्टा टी इक्वल टू 0 राहते. ॲडियाबॅटिक मध्ये Q इक्वल टू 0 राहते. हे माहीत राहणं खूप गरजेचं आहे. आता आपण कॅरनॉट सायकल बघू.
वाय ऍक्सिसला आपण प्रेशर ऍक्सिस म्हणू, एक्स ऍक्सिसला व्हॉल्यूम ऍक्सिस म्हणू. जसजसं आपण दूर चालल्या ओरिजिन पासून व्हॉल्यूम आणि प्रेशर इन्क्रीज होत राहतात. मी इथं आता एक पिस्टन सिलेंडरचा डायग्राम मी ड्रॉ करतो, जेणेकरून वर्किंग सबस्टन्स कसं काम करते इंजिनमध्ये ते कळत राहते तुम्हाला. टेक्स्टबुकमध्ये हे कन्सेप्ट नाही, पण समजण्यासाठी खूप युजफुल आहे. सुरूला ए पासून सायकल सुरू होते. आपल्या एक्स ऍक्सिसवर व्हॉल्यूम आहे. इथलचा व्हॉल्यूम V1, इथलचा प्रेशर P1. खूप जण P1 आधी लिहितात, पण लक्षात असू द्या कोऑर्डिनेट्स लिहिते वेळेस एक्स इंटरसेप्ट आधी लिहिता आपण, त्यामुळे मी V1 आधी लिहिलो. त्यानंतर